मनसेचे नेते उद्यापासून 3 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण यांचा मराठवाड्याचा दौरा. लातूर, धाराशिव, सोलापूरच्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, नाही तर दिवाळी साजरी करू देणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते संगीतकार स्वर्गीय श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचं उद्घाटन. पुण्यातील सरहद संस्थेच्या मार्फत उभारण्यात आलं संगीताचं दालन. मावळ तालुक्यामध्ये भात पिकावर करपा रोगाचं संकट. भात पीक उत्पादक शेतकरी आता चिंतेमध्ये. वेळीच नियंत्रण न मिळाल्यास भात उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता. दलित असल्याचं समजताच मॅनेजरनं महिलेला रूम नाकारली तर अकोल्यातील हॉटेलमध्ये धक्कादायक घटना. पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मॅनेजरला अद्यापही अटक नाही. अलिबागमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश. बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस. लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह एकाला अटक. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान. पालकमंत्री गणेश नाईकांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देणार, नाईकांचं आश्वासन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.